पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 4 स्पीकरांसाठी कॅबिनेट बनवणार आहोत. कसे बनवायचे ते बी सांगणार आहोत. भावांनो, आपण सर्वात अगोदर मधातला भाग आखून घेतलेला आहे. पहिला भाग 2.5 इंच आणि लांब रुंदीला 5 इंच. तर आपल्या घरात ही स्केल राहतेच आणि या बाजूला इंचमध्ये राहते. तर हे माप पहिला 5 इंच इकडून आणि हे 2.5 इंच इकडून पाहू शकता तुम्ही. आणि हे 2 स्पीकर इथं बसून जाते. नंतरला आपण याला होल पाडणार. तुम्हाला 2 पीस कापायचे आहेत. आता लवकर आपण कापून दाखवूया मशीननं. आपण प्लाऊडचा एक पीस कापून घेतलेला आहे. अजून आपल्याला एक कापायचा आहे याच्यासारखाच, याच मापाचा. त्याच प्रकारे आपण दुसरा पीस बी कट करणार आहोत. आपण बघू शकता की आपण 2 पीस कट करून घेतलेले आहेत. आता आपण दुसरे पीस कट करणार. ही पीस कॅबिनेटच्या वरच्या आणि खालच्या भागासाठी कापलेला आहे. रुंदीला 5.5 इंच आणि जाडीला 3.5 इंच असा हा पीस आहे. हे आता लवकर कट करू. आपण लेफ्ट आणि राईटचे पीस कापणार आहे. तर हे जाडीला 7 mm चा पीस आहे आणि रुंदीला 3.5 इंचचा. आणि आपली जी स्केल आहे तिच्यात एक एकूण mm आहे आणि एक एकूण इंच आहे. तर ही स्केल आवश्यक आहे कॅबिनेट बनवायसाठी. भावांनो, तुम्ही बघू शकता आपण आता पीस कटिंग करून झालेले आहेत. हे पीस सेंटरला राहील. हे पीस एक वर आणि एक खाली आणि हे जे पीस आहेत ते राईटला आणि एक लेफ्टला. असेच आता अजून हे 2 स्पीकरांचा एक कॅबिनेट आहे. आता आपण दुसऱ्या 2 स्पीकरासाठी लवकर कटिंग करून घेऊ. तर भावांनो, तुम्ही बघू शकता आपण आता पीस कटिंग करून झालेले आहेत. आपले 2 कॅबिनेट पुरते आपण पीस कटिंग करून घेतलेले. तर एका साईडचे आपण आता 4 प्लाऊड कटिंग करून घेतलेले आहेत. तर आता आपले एवढ्या पीसमध्ये आपले 2 कॅबिनेट बनून जातील. आपले प्लाऊडचे पीस कटिंग झाल्यावर हे असे चांगले साईन पेपरनं घासून घ्यायचे. घासून घेतल्यानंतर काय होणार, हे आपल्या ठिकाणी चांगलं चोपडं होऊन जाणार आणि चिपकायला मदत मिळेल. आता लवकरात लवकर मी सर्व पीस घासून घेतो. तर मी आता पूर्ण पीस घासून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही कसे चांगले झालेले आहेत. आता कसे चिपकवायचे ते सांगतो. तर आपण जे 5 इंच आणि 2.5 इंचचे जे तुकडे कापले होते तिच्यातून एक तुकडा खाली ठेवून घ्यायचा आहे आणि सर्वात अगोदर याला चौकून फेविकॉल लावून घ्यायचा आहे. या प्रकारे सगळीकडून फेविकॉल लावून घ्यायचा. हे पीस फेविकॉल लावून झाल्यानंतर 5.5 इंच आणि 3.5 इंचचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे लवकर. मी जसा फेविकॉल लावतो त्या प्रकारे जरी लावलाच चालते. तर हे इथं चिपकून घ्यायचं आहे. त्यानंतर 7 mm आणि 3.5 इंचचा तुकडा घ्यायचा आहे आणि याला पण फेविकॉल लावून चिपकून द्यायचं आहे या प्रकारे. या प्रकारे लावल्यानंतर डबल मोठावाला पीस घ्यायचा आहे. याला पण फेविकॉल लावून घेऊ आपण लवकर. तर हे पण चिपकून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर डबल एक लाईना पीस घेऊन टाकायचा. लावून हे बी चिपकून टाकू आपण.
तर भावांनो, बघू शकता तुम्ही आपला कॅबिनेट चिपकून झालेला आहे आणि या प्रकारे चिपकवायचा आहे. आता लवकरात लवकर आपण दुसरा कॅबिनेट बी चिपकून घेऊ. बघू शकता आपले दोन्ही कॅबिनेट चिपकून झालेले आहेत. आता याच्यानंतर जे आपले समोरचे 2 पीस उरलेले आहेत ना, याच्यावर आपण स्पीकर ठेवून बरोबर स्पीकर ठेवून आखून घेऊ आणि याच्यासाठी छिद्र पाडू. आपण या प्रकारे आपले 4 स्पीकर ठेवून घेऊ. याला पेनानं गोल पाडून घेऊन याला छिद्र पाडू. तर भावांनो, आपण या हिशोबानं आता हे मधातलं कापून घेऊ लवकर. तर भावांनो, तुम्ही बघू शकता आपण एका प्लाऊडवर होल पाडून घेतलेले. असेच होल आता या प्लाऊडवर बी पाडून घ्यायचे आहेत. तर लोक आपल्या पेट्याचा बॉक्स कॅबिनेट जे वाळून गेलेले आहेत जराशे, याचे हे जे कॉर्नर आहेत ना, इथं आपल्याला फेविकॉल भरायचं चांगल्या प्रकारे. बघू शकता भावांना, आपण आतून फेविकॉल पूर्ण लावून घेतलेला आहे. असाच फेविकॉल तुम्हाला पण लावायचा आहे. याच्यामुळं काय होणार, आतली हवा बाहेर नाही येणार, बाहेरची हवा आत नाही जाणार. आपला कॅबिनेट लीक बी नाही होणार यामुळे. असंच आता आपण दुसऱ्या कॅबिनेटमध्ये बी भरून टाकू. त्या बॉक्समध्ये फेविकॉल लावून टाकला आहे. फेविकॉल लावायला जराशी बी कंजूसी करायची नाही आणि कुठेही छिद्र सोडायचं नाही हवा आत बाहेर होण्यासाठी. बघू शकता आपण दोन्ही कॅबिनेटले फेविकॉल लावून टाकला आहे. तर भावांनो, तुम्ही बघू शकता आपण आपले प्लाऊड कटिंग करून झालेले आहेत. आता आपण एकदा पाहून घेऊ की स्पीकर बरोबर बसत आहेत का नाही. तर भावांनो, तुम्ही बघू शकता आपले स्पीकर बरोबर फिट होऊन गेलेले आहे तिच्यात. आता आपण हे जे प्लाऊड आहे ना, हे प्लाऊड आता आपण कॅबिनेटमध्ये बसवू. या प्रकारे आतमध्ये बसून घेऊ आपण. आणि आपल्या कॅबिनेटचे जे हे शिल्लकचे पार्ट निघलेले आहेत ना, हे नंतरले आपण कापून घेणार आहे. हे वाले हे कापून घ्यायचे आहेत नंतरला तुम्हाला. आता पहिले आपण हे याला ॲडजस्ट करून घेऊ. तर भावांना, आता आपण हे जे पीस हे राहिलेलं आहे, आता आपण आतमध्ये चिपकवणार आहोत. हे या प्रकारे आतमध्ये जाईल. आणि भावांना आतमध्ये गेल्यावर, तर भावांना आता हे पीस आपण याच्यात चिपकवणार आहे याला. तर आता याला आतमध्ये लावू आपण. भावांनो, हे असं हात लावल्यानंतर आपल्याला ही स्केल घ्यायची आणि या स्केलला मोजून 1.5 इंच याला आतमध्ये लावायचं. भावांनो, तुम्ही बघू शकता आपण हे 1.5 इंच याला आत लावून दिलं आहे. एवढा अंतर का सोडायचा, तर एवढा अंतर सोडल्यानं आपलं काय होईल, आपल्याला जर सरळ स्पीकर लावायचा सरळ लावल्या जाईल आणि रिवर्स करून लावायचा तर रिवर्स करून पण लावल्या जाईल. याच्यासाठी एवढा आत आपल्याला लावायचा आहे. भावांना, आपला प्लाऊड असा चिपकून झाल्यानंतर इथं आपल्याला फेविकॉल लावायचा आहे पुन्हा. आपल्याला पुन्हा या प्रकारे सगळीकडं फेविकॉल लावून द्यायचं. आणि इथं हवा निघायसाठी एक होल पाडून घ्यायचं आहे मधात. आता असाच फेविकॉल वर घ्यायचा आहे.
तर भावांनो असाच फेविकॉल दोन्ही कॅबिनेटला लावून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या कॅबिनेटला लावतो. तर भावांनो तुम्ही बघू शकता आपले हे प्लाऊड चिपकून झालेलं आहे. आपण याला फेविकॉल बी लावून टाकलेलं आहे. आता हे वाळायला ठेवून देतो अर्धा 1 घंटा. त्याच्यानंतर आपण याला कलर देऊ. तर आपले कॅबिनेट उन्हात वाळलेले आहेत. आता हे जे शिल्लकचा भाग वर आलेला आहे ना, आता हे आपण कट करू. आपले कॅबिनेट बनवून रेडी येतं. आपल्याला 2 कॅबिनेटमध्ये मजा नव्हती येऊ राहिली, तर आपण 2 कॅबिनेट अजून बनवून घेतलेले. त्याच प्रकारे आता पाहू शकता तुम्ही कॅबिनेट पहा किती मस्त दिसत आहे. तर हे कॅबिनेट आपण असे एकावर एक लावून देऊ आणि याच्यावर एक टॉप लावून देऊ. आता याला लवकरात लवकर आपण कलर करू. मस्त दिसायला एकदम. आपल्या कॅबिनेटला कलर ऑइल पेंट देणार आहोत. आता लवकर आपण कलर देऊ. तुम्ही बघू शकता आपले कॅबिनेट कलर करून झालेले आहेत. हे आपण उलटे ठेवलेले आहेत, काऊन की आतून बी कलर मारले नाही तर दुसरीकडे ठेवले तर कचरा लागून जाईल. पाहू शकता किती मस्त दिसू राहिले आपले कॅबिनेट. आता हे वाळल्यानंतर आपण याच्यात स्पीकर फिटिंग करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले कॅबिनेट वाळलेले आहेत. आपण कलर दिला याला मगाशी. आता हे वाळलेले आहे. पहा किती मस्त दिसू राहिले आपले कॅबिनेट. आता याच्यात आपण स्पीकर लावू, वायरिंग करू लवकर आणि याच्यात स्पीकर लावू आणि लगेच तुम्हाला याची टेस्टिंग देऊ. स्पीकर चिपकून घेतलेले आहेत. वायरिंग बी करून टाकली, मशीनला जोडून दिले. आता तुम्हाला साऊंड चेक ऐकवतो याचं. मशीनला बी चिपकून घेतले. आता साऊंड चेक ऐका तुम्ही. आपली बेस पहा किती चांगली दिसू राहिली. तर मित्रांनो, असे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब